CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। सिद्धार्थ कॉलोनी का सबसे बड़ा जो इस वक्त का जो मसला चल रहा है, यह सारे प्रोजेक्ट को लेकर, इसके बारे में पूरे जानने की कोशिश करेंगे। क्या पूरा मामला है, सिद्धार्थ कॉलोनी का जो ये सारे प्रोजेक्ट है क्यों रुका हुआ है। 15 से 20 साल कोर्ट में मामला था, बिल्डिंग का काम बनने के लिए रुका हुआ था, लेकिन ये सब सवालों का जवाब हम यहाँ पे जाने के लिए आए। नमस्कार, आप सभी दर्शकों का CEN न्यूज चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर सिद्धार्थ कॉलोनी में। सिद्धार्थ कॉलोनी का सबसे बड़ा जो इस वक्त का जो मसला चल रहा है, यह सारे प्रोजेक्ट को लेकर, इसके बारे में पूरे जानने की कोशिश करेंगे। क्या पूरा मामला है, सिद्धार्थ कॉलोनी का जो ये सारे प्रोजेक्ट है क्यों रुका हुआ है। 15 से 20 साल कोर्ट में मामला था, बिल्डिंग का काम बनने के लिए रुका हुआ था, लेकिन ये सब सवालों का जवाब हम यहाँ पे जाने के लिए आए। एक तरफ मैं आपको तस्वीर दिखा दूँ कि सिद्धार्थ कॉलोनी की कुछ तस्वीर है, झोपड़पट्टी यानी ये सारे के तहत जहाँ पे बिल्डिंग बनाया जाएगा, यानी कि जहाँ पर स्लम में चाली में लोग रहते हैं। चेंबूर का ये सबसे बड़ा स्लम का इलाका है। एक तरफ देखा जाएगा तो चेंबूर घाटला गांव और दूसरी तरफ सिद्धार्थ कॉलोनी। लेकिन सिद्धार्थ कॉलोनी का जो डेवलपमेंट क्यों नहीं हुआ, वो पूरा जानने की कोशिश करेंगे। हमने पहले भी यहाँ का जो तस्वीर है दिखाने की कोशिश किया था, यहाँ का जो न्यूज़ है हमने किया था, CEN चैनल के माध्यम से दिखाया था। जो विरोध कर रही सोसाइटी है उनसे इसके बारे में जानने की कोशिश किया था, क्यों प्रोजेक्ट का काम नहीं हो रहा है या जो विरोधी हैं वो क्या चाहते हैं। उसके बाद हमने जो यहाँ की जो लीगल सोसाइटी है उनसे जानने की कोशिश करेंगे कि क्या पूरा मामला है, सिद्धार्थ कॉलोनी का डेवलपमेंट क्यों रुका हुआ है, वो सब जानने की कोशिश करेंगे। अगर रूपारे बिल्डर के माध्यम से यहाँ पे ये सारे के तहत काम हो रहा है तो कब तक लोगों को उनके हक का घर बनाकर दिया जाएगा, ये सब जानने की कोशिश करेंगे। सिद्धार्थ कॉलोनी के कुछ रहवासी हमारे साथ हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे क्या पूरा मामला है और उन्होंने यहाँ पर बिल्डर के साथ यानी रूपारे बिल्डर के साथ एग्रीमेंट किया है, क्या वो चाहते हैं, उनका क्या सोचना है या उनका मन में क्या है, वो जानने की कोशिश करेंगे। क्या कहेंगे, पहले तो मैं आपका नाम जानना चाहूँगा। क्या नाम है आपका? मेरा नाम सचिन काळे, माझं नाव सचिन काळे आहे। मी सिद्धार्थ कॉलनीचा रहिवासी आहे आणि मी पण बिल्डर संगती ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि ताबापावती पण घेतलेली आहे। मी पण दिवाळीनंतर घर खाली करणार आहे, रुपारे बिल्डरवर विश्वास ठेवून मी संमतीपत्र भरलेलं आहे। तो आपने अगर ताबा पावती दिया है तो आपको भाड़ा मिला होगा या चेक के माध्यम से या कैश, क्या कहना चाहिए? मी चेकनी घेतलेला आहे, भाडं घेतलेलं आहे मी। मतलब आप यहाँ से भाड़े पे शिफ्ट हो जाएंगी, जब 3 साल के बाद बिल्डिंग बन के मिलेगा तब आएंगी? यस, बरोबर आहे। मी भाडं घेऊन गेलेलो आहे आणि मला बिल्डिंगचं घर भेटलं, मी परत रिटर्न येणार आहे। जी हाँ, तो कुछ लोग यहाँ पर हैं, आपने देखा कि सोसाइटी के लोगों का क्या कहना है, जो विरोध कर रहे हैं उनके प्रति उनकी क्या भावना है, और वो आपने देखा। और यहाँ के जो स्थानीय लोग हैं उनसे भी जानने की कोशिश किया, उनका क्या कहना है। कुछ और लोग हैं स्थानीय, उनसे जानने की कोशिश करेंगे। सबसे पहले तो मैं आपका नाम जानना चाहूँगा। आप सिद्धार्थ कॉलोनी के रहवासी हैं, लेकिन यहाँ पर विकास होने जा रहा है, बिल्डिंग बनने जा रहा है, या सारे के तहत क्या कहना चाहेंगे, कितनी खुशी आपको है? मी आत्माराम नामदेव सपकाळ, मी सिद्धार्थ कॉलनीचा रहिवासी आहे आणि मी स्वतः माझ्या सभासदीमध्ये मी कमिटीवर आहे आणि मी स्वतः माझं ॲग्रीमेंट भरलेलं आहे। मला माझं घर मिळावं, स्वतःचं घर, हक्काचं घर मिळावं यासाठी मी ॲग्रीमेंट भरलेलं आहे। आणि बिल्डर जो आहे तो आपल्याला SRA तर्फे रूम वगैरे बनवून देणार आहे आणि यांनी जिथे जिथे प्रोजेक्ट केलेले त्यांचं चांगलं तिथं रूम सगळ्यांना मिळालेले आहे आणि आपल्याला पण आपलं हक्काचं घर मिळणार आहे, यासाठी आम्ही ॲग्रीमेंट भरलेले आहे। जी हाँ, तो आप देख रहे थे कि यहाँ के स्थानीय लोगों का क्या करना है। चलिए मैं आपको बता दूं कि सिद्धार्थ कॉलोनी का जो मसला है, CEN चैनल के माध्यम से हमारा फ़र्ज़ था लोगों के सामने यहाँ का प्रस्ताव रखना। पहले की जो सोसाइटी यानी जो विरोध कर रहे हैं उनका क्या कहना है वो हमने दिखाया था। दूसरी बार जो हमने तस्वीर दिखाई है कि जो लीगल सोसाइटी ये सारे के तहत काम कर रही है बिल्डर से मिलके, उनका क्या कहना है। तो ये पूरी प्रक्रिया जो है हम पब्लिक के सामने, जनता के सामने रख रहे हैं। आप कभी ये दिमाग में ना लाएं या आप ये ना सोचें कि हम पैसे लेकर या ऐसे सौदे करके हम ये न्यूज़ दिखा रहे हैं। हमारा काम था पब्लिक और जनता के सामने सच्चाई लाना, वो हमने किया। इस वक्त मौजूद है चेंबूर के सिद्धार्थ कॉलोनी। सिद्धार्थ कॉलोनी का आपने नाम सुना होगा, काफ़ी फेमस सिद्धार्थ कॉलोनी है, लेकिन इन दिनों सिद्धार्थ कॉलोनी काफ़ी चर्चा का विषय है। यानी यह सारे प्रोजेक्ट को लेकर दो गुट आमने सामने है, यानी कि पब्लिक को गुमराह भी किया जा रहा है और पब्लिक के लिए डेवलपमेंट भी किया जा रहा है। कौन सही है कौन गलत, ये जानने के लिए सिद्धार्थ कॉलोनी के अंतर्गत आए हुए हैं। कुछ हमारे साथ लोग हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे कि सिद्धार्थ कॉलोनी की जो आज हालत है उसका जवाबदार कौन है,
कई सालों तक ये सारे प्रोजेक्ट रुका रहा, रखड़ा रहा, उसका जवाबदार कौन है? यस, सिद्धार्थ कॉलोनी का जो लाइट का बिल नहीं भरा गया उसका जवाबदार कौन है? अगर सिद्धार्थ कॉलोनी का अब डेवलपमेंट होगा तो कैसे होगा, कौन करेगा, या इसके लिए अभी रुकावट यानी बाधा कौन पड़ रहा है, ये सब जानने की कोशिश करेंगे। लेकिन हमारा सबसे बड़ा जो मुहिम है सिद्धार्थ कॉलोनी को डेवलप करना, हर एक गरीब को घर दिलाना, और ये इसी मसले के लिए CNU चैनल एक ऐसे ग्रुप के साथ बैठा है जो पूरी कहानी, जो पूरा मसला वो आपके सामने रखेंगे। पहले भी हमने CNU चैनल के माध्यम से सिद्धार्थ कॉलोनी का न्यूज़ किया था, एक गुट के साथ हमारी 1-to-1 हुई थी। हमने पूरा मसला बताया कि सिद्धार्थ कॉलोनी का क्या रहस्य है, सिद्धार्थ कॉलोनी को क्यों डेवलपमेंट होने नहीं दिया जा रहा है, क्या क्या पूरा मसला था, ये सब CNU चैनल के माध्यम से हमने आप सभी के सामने पक्ष रखा था। अब दूसरी पक्ष हमारे साथ है, उनसे जानने की कोशिश करेंगे कि सिद्धार्थ कॉलोनी का जो डेवलपमेंट होने जा रहा है उसके लिए रुकावट कौन है, उसके लिए बाधा कौन है, या सिद्धार्थ कॉलोनी को हर एक व्यक्तियों को घर मिलेगा या नहीं मिलेगा, ये सब मसले जानने की कोशिश करेंगे। हमारे साथ एक ऐसे वरिष्ठ नेता हैं या सिद्धार्थ कॉलोनी के ऐसे समाज सेवक हैं, उनसे ही उनका नाम और उनकी पहचान जानने की कोशिश करेंगे। सर, सबसे पहले तो मैं आपका नाम जानना चाहूँगा, आपकी पहचान क्या है? मैं कैलास कटारनवरे, सिद्धार्थ कॉलनीचा रहिवासी आणि RPIचा एक कार्यकर्ता आहे। मैं जानना चाहूँगा आपसे, क्योंकि हमने CNU चैनल के माध्यम से अलग अलग न्यूज़ चैनल और पेपर में भी देखा होगा कि सिद्धार्थ कॉलोनी में एक ऐसे गुट है जो आप लोगों के अगेंस्ट है, यानी जो डेवलपमेंट आप लोग कर रहे हैं या बिल्डिंग जो आप लोग बनाने की कोशिश कर रहे हैं या बिल्डर को आप लोग सपोर्ट करके पब्लिक को हक का घर दिलाने की कोशिश कर रहे हैं, उसके अगेंस्ट में एक सोसाइटी जो आप लोगों के सामने है वो बार बार मोर्चा निकाल रही है। सारे प्रोजेक्ट, ये सारे कार्यालय के बाहर हो या सिद्धार्थ कॉलोनी के अंतर्गत हो, इस पूरे मसले का क्या पूरा मामला है, जरा खुल के बताइए। ही सिद्धार्थ कॉलनी 49ला वसलेली आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी ही सिद्धार्थ कॉलनी वसवलेली। जवळजवळ ह्या सिद्धार्थ कॉलनीला 72 वर्ष झाले आणि या सारे सिद्धार्थ कॉलनीमध्ये झोपडपट्टी असल्यामुळं इथली परिस्थिती खूप बिकट आहे। इथली दैनंदिन अवस्था खूप बिकट आहे। गटार, संडास या सगळ्या गोष्टीला लोक त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून 2006ला या सिद्धार्थ कॉलनीमध्ये SRAला सुरुवात झाली। 2006ला SRAला सुरुवात झाल्याच्यानंतर या ठिकाणी राजेश पाटील होते, त्याच्यानंतर दीपक निकाळजे आले आणि दीपक निकाळजेंनी सिद्धार्थ कॉलनीमध्ये जवळजवळ 70% लोकांची सहमती घेऊन हा SRA सबमिट केला आणि परिशिष्ट 1, परिशिष्ट 2 दीपक निकाळजे आणि कार्तिक भट या दोघांच्या माध्यमातून झालं। 5 वर्ष राजेश पाटलांना काम करताना आल्यामुळं त्यांना 2012ला टर्मिनेशन केलं। दीपक निकाळजे आणि कार्तिक भट यांच्यामध्ये काही मतभेद झाले व्यावहारिक, त्याच्यामुळं हे प्रकरण HPCला गेलं, हाय पॉवर कमिशनमध्ये, आणि त्या ठिकाणी HPCने असा निर्णय दिला होता का 70% ज्या विकासकाकडे मेजॉरिटी असेल त्या विकासक या सिद्धार्थ कॉलनीचा विकास करण, आणि ह्या सिद्धार्थ कॉलनीचे जे मूळ विकासक होते त्यांनी ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये अपिलात गेले, हायकोर्टामध्ये गेले आणि 2011 पासून ते आज तक आहेत हा जो निकाल लागला नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं। न्यायालयाने सक्त अशी ऑर्डर काढली होती की जैसे ते परिस्थिती सिद्धार्थ कॉलनीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नव्हतं। त्याच्यानंतर 2011 ते 2021 मार्चपर्यंत या सिद्धार्थ कॉलनीमध्ये जे विरोधक आहेत आज प्रचंड प्रमाणामध्ये लोकांची दिशाभूल करतात। लोकांना विकासकाच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे जे सांगतात का हा विकासक फ्रॉड आहे, हा विकासक इतर ठिकाणी कामं केले ते पूर्ण करत नाही, पण 2011 ते 2021पर्यंत यांनी ह्या मधल्या कालावधीमध्ये कधीच SRAला गेले नाही। त्यांनी साधा एक पत्रव्यवहार केला नाही। त्यांनी SRAच्याबद्दल जे आपला अधिकार आहे तो 10 वर्ष ह्या प्रोजेक्ट प्रलंबित असल्यामुळं जो रखडला होता आणि जो आपण अपग्रेड व्हायचा जो फंडामेंटल्स राईट्स आहे, जो आपला मूलभूत अधिकार, याच्यापासून आपण वंचित होतो। पण ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं याच्यावरती मोर्चे काढले नाही, आंदोलन केले नाही, भाष्य केले नाही, कधी कोर्टात देखील गेले नाही किंवा HPCचा काय निर्णय आहे याच्याबद्दल कुठे कधी यांनी वाच्यता केली नाही। 13-2चं प्रकरण मी देखील विरोधात होतो। काही गोष्टी मला खटकत होत्या, मी विरोधात होतो, पण 13-2चं प्रकरण सिद्धार्थ कॉलनीमध्ये 2-3 वर्षापूर्वी मी स्वतः मांडलं होतं। पण 13-2 ज्या टायमाला तुमचा मूलभूत अधिकार एखादा हिरावतो एखादा बिल्डर, तेव्हा तो लागू होतो। आणि 2001ला मार्चच्या
हे दोन्ही विकासक जे प्रलंबित होते, न्यायप्रविष्ट होते, योजना होत नव्हती, या दोन्ही विकासकांनी समझोता 1 मार्चला केला 2001च्या, आणि नवीन जे विकासक आहे रुपारेल बिल्डकॉन यांना त्यांनी पूर्ण अधिकारांनी आणि पूर्ण विश्वासाने त्यांना ते हँडओव्हर केलं. त्याच्यानंतर 13/2चा राईट्स संपलेला आहे, कायदेशीर प्रक्रिया आपण करू शकत नाही. आणि ते करत असताना आता विरोधकांकडे काही मुद्दे नाही, त्यांच्याकडे विजन नाही आहे. आज हा रुपारेल बिल्डकॉन 2021ला आले मार्च महिन्याच्या 1 तारखेला, आणि कमी कालावधीमध्ये त्यांनी LY आणला, त्यांनी IOD आणली, CC देखील मिळाली, आणि कामाला प्रॅक्टिकल त्यांनी सुरुवात केली. सिद्धार्थ कॉलनीतले घरं देखील त्यांनी तोडायला सुरुवात केली. लोकांना त्यांनी चेक दिले, ज्या लोकांना चेक पाहिजे त्यांना चेक दिले, ज्यांना घराच्या बदली घर पाहिजे ते घराचे देखील त्यांनी 700-800 खोल्यांची व्यवस्था केली. आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये लोकांनी ते ॲक्सेप्ट केले. लोक आनंदित आहे, लोकांनी ते चेक घेतले. आज जवळजवळ 200-250 लोकांनी चेक घेतलेत. योजना गतिमान झाल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचं असं भीती वाटत नाही, त्यांना विश्वास वाटतो का हा विकासक आमचं काम करत, आणि त्या विश्वासाच्या याच्यावरती त्यांनी चेक घेतले. आणि आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये जवळजवळ 10 ते 15 लोकांनी आपले घरं खाली करून दिले, त्यातले अनेक लोकांनी घरं तोडून देखील दिलेत. अशा प्रकारे हे सगळं काम चाललेलं आहे. विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं कायदेशीर त्यांच्याकडे बेस नाही आहे. ह्या विकासकांनी कायदेशीर सगळ्या परवानग्या SRAच्या कार्यालयातून आणलेल्या आहे. 50%पेक्षा जास्त लोक त्यांच्याबरोबर आहेत. विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळं फक्त आपलं वेटेज वाढवायचं आहे, आपलं मानधन वाढवायचं आहे, आपलं फिगर वाढवायचं आहे. याच्यासाठी काही लोकांना मिसगाईड करतात, लोकांची दिशाभूल करतात, आणि त्यांच्याकडे पर्याय पण नाही आहे ना. तुम्ही लोकांना सांगा, तुमचा तो अधिकार आहे, काय हरकत नाही. प्रत्येक योजनेमध्ये 100% लोक कधीच आपल्याबरोबर नसतात. पण तुम्हाला जर विकासाच्या विरोधातली काय बाजू मांडायची आहे तर तुमच्याकडं पर्याय पाहिजे, सक्षम पर्याय पाहिजे. तुमच्याकडे विकासक आहे का? तुमच्याकडे 300पेक्षा जास्त देणारा विकासक आहे का? तुमच्याकडं प्रति महिना भाडं 15,000 20,000 देणारा कोण आहे का? तुमच्याकडं काही अनेक चांगल्या सुविधा याच्यापेक्षा जास्त देणारा कोण विकासक आहे का? तुमच्याकडं काही नसताना तुम्ही फक्त विरोध आणि विरोध करता, फक्त विकासाला विरोध करायचा आणि आपली संधी साधून घ्यायची. म्हणजे तुमची भूमिका जी आहे विकास विरोधी आणि संधी साधू अशा प्रकारची भूमिका तुमची आम्हाला दिसते. त्याच्याबद्दल सिद्धार्थ कॉलनीमध्ये प्रचंड एक नाराजी निर्माण झालेली आहे का ह्या लोकांनी 10-15 वर्ष काहीच केलं नाही आणि आता हे विरोध करतात. कुठंतरी विकास आता अपग्रेड झालेला आहे, गतिमान झालेलं आहे. लोक ह्या दैनंदिन अवस्थेमधून, या झोपडपट्टीमधून चांगलं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि विकासक अतिशय चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे त्यांनी काम चालू केलेलं आहे. आज कमी कालावधीमध्ये त्यांनी एवढ्या शिखरावरती ही योजना नेऊन ठेवलेली आहे का भविष्यामध्ये 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही इमारतीमध्ये राहायला जाऊ, अशा प्रकारचा आम्हाला एक विश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकांना देखील विश्वास निर्माण झालेला आहे. आज आम्ही वस्तीमध्ये काम करत असताना लोक आम्हाला विचारतात, अरे बापरे 15 वर्ष हा रखडलेला विकास आज कुठंतरी गतिमान झाला आहे. आणि कुठंतरी आज आमचे मुलं कॉलेजला जातात, कॉलेजला जात असताना आमच्या मुलांचे मित्र सिद्धार्थ कॉलनीमध्ये येऊ शकत नाही, कारण आमची अवस्था अशी आहे. आजही आम्हाला टॉयलेटला जायचं म्हटल्याच्यानंतर लाईन लावावं लागते आणि टॉयलेटमध्ये बसताना नाक मुठीमध्ये घेऊन बसावं लागते, अशी आमची अवस्था आहे. आणि या अवस्थेमधून आम्हाला बाहेर पडायचं आहे, लोकांना बाहेर पडायचं आहे. आणि काही विरोधक फक्त निव्वळ पैशासाठी, मी उघड बोलायला थोडंसं मी बरं वाटत नाही, पण यांचं उद्देशच तो आहे का पैसा कमावणं, बिल्डरच्या विरोधात जाणं, मोर्चे काढणं, लोकांची दिशाभूल करणं आणि आपली संधी साधून घेणं, पोळी भाजून घेणं. हे कदापि चालणार नाही. लोक सुज्ञ आहे आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रकारावरती, तुमच्या ह्या सगळं जे षड्यंत्र चालले, लोकांचं बारीक लक्ष आहे. मैं जानना चाहूँगा कि एक तरफ आप लोग विकास की बात कर रहे हैं, आप लोग विकास कार्य की तरफ आगे बढ़ रहे हैं, यानी कि बिल्डर को कई ऐसे सरकार के तरफ से या SRA तरफ से कई ऐसे पेपर डॉक्यूमेंट्स मिल चुके हैं कि वो आगे काम कर सकते हैं, यानी LY मिल चुका. एक तरफ विरोध हो रहा था, दूसरी तरफ LY मिल गया. मैं जानना चाहूँगा आपसे कि जो आपके आगे सोसाइटी है, क्या वो आप लोग के साथ मिल के काम नहीं कर सकते, कंधे से कंधा मिला के पब्लिक का भला नहीं कर सकते? जे विरोधात आहे लोक ते 20 ते 25 लोक आहेत. आणि पूर्वी ते 2006 पासून तर जवळजवळ 2021पर्यंत त्याच्यातले काही जे प्रमुख विरोधक आहे ते आदिशक्ती डेव्हलपर दीपक निकाळजे यांच्याबरोबर काम करायचे.
अनेक प्रकारचं मानधन त्यांनी घेतलेलं आहे आजपर्यंत. आणि अशी कुठल्या घडामोडी झाली का आज ते विरोधामध्ये आहे ते त्यांनाच ठाऊक. 10 ते 15 वर्षामध्ये त्यांनी ह्या योजनेमध्ये बऱ्यापैकी आपलं स्वार्थ साधून घेतलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना स्वार्थ साधायचं आहे. अशातले आता मी काही लोकांचं नाव घेईन ते उचित होणार नाही, पण हे स्वतः आहे ना लढू शकत नाही. ज्या टायमाला यांच्यावरती डिफेम लेटर निघालं होतं तर त्यांनी त्या डिफेम लेटरला देखील उत्तर देऊ शकले नाही. कारण त्याच्यातला एक जो इसम आहे तो पूर्वी योजनेबरोबर काम करायचा, काही मतभेद झालं स्वार्थासाठी तो बाहेर पडला आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टच्या विरोधात तो बदनामी करायला लागला. त्या व्यक्तीने सिद्धार्थ कॉलनीमध्ये चाळीमध्ये एका महिलेचं देखील घर बळकावलेलं आहे. म्हणजे स्वतः हे धुतल्या तांदळासारखे नाही आहे. त्याच्यामधला जो एक आहे त्यांनी 12 वर्षे 15 वर्षे पैसे खाल्ले. त्याचं म्हणणं होतं का मला एवढे पैसे कमवायचे का माझ्या पॅन्टीचे खिसे फाटले पाहिजेत. म्हणजे तुमचं इंटेन्शन, तुमचं उद्देश काय आहे? तुमचा उद्देश फक्त पैसे कमवायचा आहे. त्यातले असे अनेक लोक आहेत त्यांनी पैसे घेतले म्हणजे कामाचे पैसे घेतले. जे मानधन असतं ती काय लालच नव्हती, पण त्यांनी घेतलेत. 12 वर्षे त्याचा लाभ घेतला आहे आणि आता कुठंतरी लोकांना भडकावतात आणि मीडियासमोर येतात. यांच्याकडे काही पर्याय नाही. यांच्याकडे फक्त एकच उद्देश आहे का आपलं पॉकेट, आपली फिगर कशी वाढन, याच्यासाठी हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार चाललेला आहे. अच्छा, ऐसा भी लोगों के अंदर एक बयानबाजी किया गया है, लोगों के अंदर एक ऐसा प्रस्ताव रखा गया है कि 70% मेजोरिटी होना चाहिए SRA में, तभी जाके बिल्डर को NOC मिलेगा, LOI मिलेगा. तो आप लोगों के पास कितने % मेजोरिटी है? एक्चुअली SRA का जो GR की बात करें तो पहले 70% था, अब जाके 51% पे आया है. तो ये क्या पूरा मसला है? क्योंकि लोगों को ऐसा लग रहा है कि कहीं धोखाधड़ी हुआ होगा इस पर. SRAच्या नियमाने ही योजना सरकारची आहे. ह्या योजनेवरती सरकारचं पूर्ण नियंत्रण असतं आणि 70% जेव्हा योजना ह्या मुंबईमध्ये चालू होती त्या ठिकाणी अनेक ठिकाणी योजनेमध्ये वाद निर्माण व्हायचे आणि 70% मेजॉरिटी होत नव्हती. तेव्हा SRAनेच असा JR काढला का 51% जर मेजॉरिटी जर असेल तर त्याला ही योजना करता येते. म्हणजे 51-49ची ही योजना आहे. आणि या सिद्धार्थ कॉलनीमध्ये परिशिष्ट 2 झालेला आहे. परिशिष्ट 2 हा कायद्याच्या अखत्यारीत झालेला आहे, कायद्याच्या नियमाने झालेला आहे. आणि पात्र लोक जवळजवळ 1563 लोक पात्र आहेत या योजनेमधले आणि त्या आधारावरती आपल्याला LOI मिळालेला आहे. हे काय कोण सांगतं आहे आणि कोण बोलतं हे तोंडी चालत नाही, ओरली चालत नाही, तर हे कायदेशीर चालतं. सगळ्या गोष्टी पडताळल्या जातात आणि सगळ्या गोष्टीवरती बारीक नजर असतं. आत्ताचं जे प्रकरण आहे 51चं हे बायोमेट्रिक पद्धतीने झालेलं आहे आणि याच्यामध्ये ॲब्सोल्युटली सगळी मेजॉरिटी परफेक्ट असल्यामुळं हा LOI मिळालेला आहे. मैं जानना चाहूँगा आपसे कि अभी किस स्टेज पे पूरा प्रोजेक्ट रुका हुआ है, या किस प्रोजेक्ट पे आप किस स्टेज तक आप लोगों ने इस काम को पूरा किया है, या कहाँ तक आप लोगों का प्रोसीजर पहुँचा है? क्योंकि आपने कहा कि घर तोड़ना भी शुरू हो गया है, लोगों को शिफ्टिंग भी दिया जा रहा है, लोग भाड़ा पे का पैसा भी ले रहे हैं, चेक भी ले रहे हैं, तो किस स्टेप तक आप लोग का अभी तक काम पहुँचा है? योजना ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. म्हणजे परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3, IOD-CC सगळ्या प्रकारच्या परवानग्या शासनाच्या या विकासकांनी मिळवलेल्या आहेत आणि योजना आता ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. या सिद्धार्थ कॉलनीला पत्रे लागन, लोक चेक घेतील, काही लोक रूम घेतील आणि ही सिद्धार्थ कॉलनी खाली करून देतील आणि काही थोड्याच दिवसामध्ये, मला वाटतं दिवाळीच्या नंतरच ह्या कामाला वेग येईल आणि इथं डिगिंगसुद्धा चालू होईल आणि इमारत बांधायलासुद्धा चालू होईल. मला वाटतं जवळजवळ 2 ते 3 वर्षामध्ये रिहॅबचं काम चालू होईल. जी हाँ, पूर्ण होईल. सिद्धार्थ कॉलोनी SRA प्रोजेक्ट को लेके जो मसला था वो हमने जानने की कोशिश किया है, और भी कुछ लोग बैठे हैं उनसे भी जानने की कोशिश करेंगे. लेकिन मैं पहले तो बता दूं आपको, जिस SRA प्रोजेक्ट में 2 सोसाइटी बनती है, 2 सोसाइटी के लफड़े में, यानी 2 सोसाइटी के झगड़े की वजह से पूरा प्रोजेक्ट रुक जाता है. यानी उस जगह का, उस SRA प्रोजेक्ट का, उस झोपड़पट्टी इलाके का डेवलपमेंट नहीं हो पाता. कई सालों तक लोगों को अपने हक का घर के लिए इंतजार करना पड़ता है. इसी का फ़ायदा कोई दूसरा उठा के लेके चला जाता है. इसी तरह का ठीक सिद्धार्थ कॉलोनी में देखा जा रहा है. अब देखना यह है कि कब तक बिल्डर यहाँ पर बिल्डिंग में घर बना के देते हैं. कुछ और लोग हमारे साथ हैं, उनसे भी जानने की कोशिश करेंगे. सिद्धार्थ कॉलोनी के जो मसला है उस पर जोड़ चुके हैं, और हमारे साथ कुछ ऐसे नेता हैं जो सिद्धार्थ कॉलोनी में रहते हैं और उन्होंने खुद का अपना घर छोड़ दिया, यानी बिल्डर डेवलपमेंट करेगा, अपना घर खुद तोड़ दिया है और अपना खुद
का हक का घर बिल्डिंग में पाने का इंतजार कर रहे हैं। इस सभी मसलों पे हम जानने की कोशिश करेंगे। पहले तो उनसे ही उनका नाम जानेंगे, उनकी पहचान जानेंगे, लेकिन काफ़ी फेमस नेता हैं, आरपीआई पार्टी से जुड़े हुए हैं। मैं जानना चाहूँगा, सबसे पहले आपका नाम जानना चाहूँगा। माझं नाव आहे विजय श्रावण मस्के. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट त्यांचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. मस्के साहब, सिद्धार्थ कॉलोनी का पूरा जो मसला है आपको मेरे ख्याल से सब पता ही होगा, और आपने सी न्यूज़ का पहले न्यूज़ भी देखा, क्योंकि जो आपके अगेंस्ट जो सोसाइटी की जो लोग हैं या सिद्धार्थ कॉलोनी का डेवलपमेंट का जो विरोध कर रहे हैं, यानी रूपा रेल बिल्डर का जो विरोध कर रहे हैं या जो समेसन हो चुका है उसका विरोध कर रहे हैं, ये सब क्या पूरा मामला है, क्या कहना चाहेंगे? सिद्धार्थ कॉलोनी की जनता इस वक्त गुमराह है, मतलब उनको गुमराह किया जा रहा है, सच्चाई क्या है ये जानने की कोशिश करेंगे। इसीलिए CNU चैनल के माध्यम से हम आप लोगों के पास आए हैं, ये जानना चाहेंगे कि क्या पूरा मसला है सिद्धार्थ कॉलोनी का, क्यों डेवलपमेंट रुका हुआ है, या डेवलपमेंट अगर हो रहा है तो बाधा कहाँ पे आ रही है? मुळातच सिद्धार्थ कॉलनीला आज 70 वर्ष झालेली आहेत आणि बोलण्याचं एकच कारण आहे की आज अनेक विरोधक सिद्धार्थ कॉलनीमध्ये तयार झालेले आहेत. जास्त नाही पण 80% आमच्याजवळ मेजॉरिटी आहे. रुपारेल बिल्डरजवळ आणि मुख्य प्रवर्तक राजू वाघमारेच्या मार्गाने आज आमच्याजवळ सिद्धार्थ कॉलनीमध्ये 70 ते 80% मेजॉरिटी आहे. 80% मेजॉरिटी असताना काही लोक आहेत, लव कांबळेसारखे लोक आहेत, मोगल गवारेसारखे लोक आहेत, सचिन गवारे, संतोष रोकडे, हे लोक आम्हाला चोर म्हणतात, बिल्डरला चोर बोलतात. हा काय प्रश्न, नक्की चोर कुणाला बोलता तुम्ही? हा सिद्धार्थ कॉलनीमध्ये, आमच्या कॉलनीमध्ये चोर बोलण्याचा हक्क कोणी दिला यांना? सिद्धार्थ कॉलनीमध्ये स्वतः यांनी लव कांबळे यांनी स्वतःच्या गल्लीमध्ये 7 नंबर गल्लीमध्ये अनेक जणांना चोरीचे नळ देऊन पैसे उकळलेले आहेत. मोगल गवारीसारखा माणूस आमच्याकडे होता पूर्वी, दीपक भाऊकडे होता, राजू वाघमारेकडे होता. यांच्या राजू वाघमारेच्या थ्रू यांनी लाखो रुपये उकळलेले आहेत. हे सर्व सिद्धार्थ कॉलनीला माहिती आहेत. आणि मोगल गवारीसारख्या लोकांना घाबरतात लोक. त्यांची हिस्ट्री बघा. सिद्धार्थ कॉलनीच्या काळामध्ये जर 20-30 वर्षापूर्वीची हिस्ट्री बघितली तर हे लोक नेमके काय होते? ह्या लोकांनी आम्हाला चोर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? सिद्धार्थ कॉलनीचा आम्हाला विकास करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की खेडेपाडे सोडा, शहरात या तुम्ही. शहरामध्ये राहायला आल्याच्यानंतर आम्हाला बाबासाहेबांनी वस्ती दिली झोपडपट्टीची, पण आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस की तुम्ही थोड्याच दिवसात लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाची स्कीम असेल त्या शासनाच्या नियमानुसार तुम्ही झोपडपट्टीचा विकास करू शकता, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेऊन सिद्धार्थ कॉलनीतील लव कांबळे, संतोष रोकडे, मोगल गवारे, अनिरुद्ध रामराजे हे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. कुठला हा विकास करायचा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विकास तर आम्ही करून घेणारच. सिद्धार्थ कॉलनीच्या हर एक घराला घर मिळणारच. पात्र घर, अपात्र घरधारकांना आम्ही पात्र करणारच असा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे. सिद्धार्थ कॉलनीचा विकास करणार. मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. आमच्याबरोबर 70 ते 80% लोक सिद्धार्थ कॉलनीतील आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही सिद्धार्थ कॉलनीचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असं आमचं मत आहे. मैं जानना चाहूँगा कि कहीं ना कहीं विरोधियों की तरफ से, यानी जो आपके फेडरेशन अपोजिट के जो फेडरेशन के लोग हैं वो लोग ने मोर्चा निकाला था कि जो यहाँ पर विकास का एक कार्य हो रहा है रूपा रेल बिल्डर के माध्यम से वो फ्रॉड है. जो आप लोगों ने समेसन दिखाया 70% मेजोरिटी, वो फ्रॉड है. एग्रीमेंट जो आप लोगों ने किया है लोगों से वो फ्रॉड है. क्या इस मसले में क्या करना चाहिए? माझं एकच मत आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे. त्या घटनेच्या कायद्यानुसार रुपारेल बिल्डर अमित रुपारेल आणि लोकेश खंडेलवाल यांनी सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. तरीसुद्धा हे लोक म्हणतात की सगळं खोटं आहे. का तर यांना पैशाची मागणी यांची मोठी आहे. या पैशाच्या मागण्यामुळे आमचा विकास रखडतोय. तुम्ही मध्ये मध्ये अडथळा आणताय, मोर्चा काढताय. मोर्चा काढण्याचं कारण एकच आहे की यांच्या बिल्डरकडून आम्ही 2 पैसे मिळावे यासाठी त्यांची ही मागणी आहे. म्हणून ते आमच्या विरोधात आहेत. त्यांनी आमच्या समोर बसावे, समोर मांडावे. आम्ही समोर त्यांच्या मांडतो की आमचा जर खोटा बिल्डर असेल तर तुमचा बिल्डर आणा. तुमच्या बिल्डरनी 300च्या जास्त स्क्वेअर फूट दिलं तर आम्ही तयार आहो ना. समोरासमोर बसल्याशिवाय याच्यातून कुठलाही मसला बाहेर निघणार नाही असं माझं पर्सनल मत आहे. तुम्ही बसत नाही एकटं आणि लोकांना चोर म्हणता, बिल्डरला चोर बोलता, मुख्य प्रवर्तकाला चोर बोलतात. त्यांच्याबरोबर जी खरं मनापासून विकास करतात, कामं करतात,
मनापासून कामं करतात ना बिल्डिंगची. बिल्डिंग व्हावी हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे. बाबासाहेब मुळातच बोलत होते की या सिद्धार्थ कॉलनीतली लोकं ही बिल्डिंगमध्ये राहायला गेली पाहिजे. बाबासाहेब मुळातच पूर्वीपासून बोलायचे, अरे खेड्यापाड्यात राहू नका, तुम्ही शहरात या, सुधारणा करा, तुम्ही उच्च लेवलच्या दर्जाच्या नोकऱ्या करा, असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि या सिद्धार्थ कॉलनीमध्ये जर टॉयलेटला बसलं तर 5 मिनटं पण माणूस आत टॉयलेटमध्ये बसू शकत नाही. 3,500 घरांची वस्ती आहे. 3,500 घरांचा लोड 10 संडासावरती पडतो. आज गटाऱ्यात तुडुंब भरतात 3 नंतर. घराघरात पाणी शिरतंय. डेंगू, मलेरिया, TB असे या सिद्धार्थ कॉलनीमध्ये, आमच्या सिद्धार्थ कॉलनीत माझं स्वतःचं घर आहे. त्या घरामध्ये राहत असताना अनेक समस्या मला येत होत्या. तिथं डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे, TBचा प्रादुर्भाव जास्त आहे. अशातून आपल्याला मुक्त जीवन पाहिजे, मुक्त झोपडपट्टी पाहिजेत, आपल्याला विकास करणं हे महत्त्वाचं आहे. या सिद्धार्थ कॉलनीमध्ये माझं एकच म्हणणं आहे की घराला घर मिळालं पाहिजे. हा बिल्डर हा घराला घर देणारच आहे. जे काही पात्र लोक राहिलेले आहेत, अपात्र करायचे आहेत, अहो त्यांच्या विरोधात जातात, त्यांना घर मिळालं नाही पाहिजे अशी त्यांची मागणी आहे विरोधकांची. ही कुठलं त्यांची भूमिका आहे? चोर तर चोर आणि शिरजोर म्हणायचं, वरून बोलायचं लोकांना घरच मिळाली नाही पाहिजे. हा त्यांचा विकास कामाच्यामध्ये अडथळा नक्कीच आहे. लव कांबळे, अनिरुद्ध रामराजे, मोगल गवारे, सचिन गवारे, संतोष रोकडे, बरीच मंडळी आहे सिद्धार्थ कॉलनीतली की ते फक्त विरोध करत राहतात. त्यांच्यासमोर बिल्डर नाही, माणूस नाही, कुठलाही असा एखादा विरोधक नाही की समोर तो असा बोलला पाहिजे ना, अरे घर खोटा, खरोखर जर बिल्डर खोटा असता तर आम्ही आज त्यांच्याकडे गेलो नसतो. आम्ही सगळी बिल्डरची पडताळणी केली. त्यांनी आज कांदिवलीला 2,000 चावे दिल्यात. आज काही आजूबाजूच्या प्रश्नावरती ते ओरड करतात, ते चुकीचं आहे त्यांचं. काही लॉकडाऊनमुळं 2-2.5 वर्ष समजा आचार्यनगरला लेट झाला असेल, दुसरा काही प्रश्न नाही. त्यांना भाड्याचा प्रश्न आहे तर तो आचार्यनगरचा प्रश्न आहे भाड्याचा. तो लॉकडाऊनमध्ये BMC देणार त्यांना भाडं. अशा काही गोष्टीवरून ते लोक ओरडाओरड करत आहेत, असं माझं पर्सनल मत आहे. परंतु मला एकच म्हणणं आहे की सिद्धार्थ कॉलनीच्या विकासासाठी आज सिद्धार्थ कॉलनीतल्या 26 सोसायट्या मुख्य प्रवर्तक राजू वाघमारे यांच्या थ्रो, आणि त्यांनी खरोखर 15 वर्षापासून मुख्य प्रवर्तकांनी ही झोपडपट्टी विकास करण्यासाठी त्यांनी योजना आखलेली आहे आणि ते पूर्ण करणार. आम्ही त्यांच्या साथीचे आहे. लोकेशबाईच्या साथीबरोबर आहे, अमित रुपारेल बरोबर आहे. आम्ही त्यांच्या संगनमताने आम्ही त्यांची सगळी चौकशी करूनच उडी घेतलेली आहे बिल्डरची. आणि बिल्डरला सर्व परवानग्या कोर्टात दिल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की अरे कोर्टामध्ये करा, तर त्या पद्धतीने आम्ही कोर्टामधून त्यांची परवानगी घेतलेली आहेत असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. त्या बाबासाहेबांच्या पावलावरती पाऊल आम्ही टाकत आहोत. आणि राहिला प्रश्न की ती जे विरोधक ओरडत आहेत की या सिद्धार्थ कॉलनीमध्ये लाईटचा प्रश्न काय, लाईट बिलाचा प्रश्न काय, तर आम्ही ते पूर्वी 20 वर्षापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची एक मागणी होती आठवले साहेब गटाची की युनिट ₹2.40 होतं, ते 40 पैसे तुम्ही युनिट कमी करा. ह्यासाठी सिद्धार्थ कॉलनीमध्ये 20 वर्षापूर्वी आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये सिद्धार्थ कॉलनीतली 70 ते 80% लोक रोडवर उतरली होती. म्हणून हा बिल 20 वर्ष रिलायन्स घाबरलं, म्हणून या सिद्धार्थ कॉलनीत येऊ शकत नव्हतं. का तर ते 40 पैसे युनिटच्या मागं कमी करत नव्हते. ह्यासाठी सिद्धार्थ कॉलनीमध्ये आंदोलन झालं होतं. नंतर बिल्डर आला, बिल्डर बोलले की तुमच्या 20 वर्षाचा बिल भरणार. त्याप्रमाणे दीपक भाऊनी पण आश्वासन दिलं, आदित्य भटनी पण आश्वासन दिलं. यानंतर या दोघांनी कोर्टात न्याय मिळवला. कोर्टातून त्यांनी रुपारेल बिल्डरला दिल्याच्यानंतर रुपारेल बिल्डर असा आम्हाला म्हटलं, अमित रुपारेल आणि लोकेश खंडेलवाल, तुम्हाला ज्या दिवशी घराची चावी मिळेल त्या दिवशी तुम्हाला टप्प्याटप्प्याने तोपर्यंत आम्ही तुमचा लाईट बिल क्लिअर करू, पाण्याचा बिल क्लिअर करू. राहिला प्रश्न भाड्याचा, 12,000 भाडं आज आम्हाला परवडतं आहे. काही ठिकाणी तर 8 आणि 10 हजार रुपये भाडं देतात. सिद्धार्थ कॉलनीच्या आजूबाला 8 ते 10 हजार फक्त भाडं मिळतं. परंतु हा बिल्डर आम्हाला 12,000 भाडं देणार आहे. आम्हाला ते परवडतं ना भाडं. आम्हाला विकास करायचा आहे. जेवढ्या लवकर आम्ही विकासाच्या मार्गातून पुढे जाऊ आणि बिल्डिंगच्या घराचं स्वप्न साकार करू. आम्हाला भाड्याचा प्रश्न नाही, तर आम्हाला घर हक्काचं मिळावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार. लोकेशबाई खंडेलवाल, राजू वाघमारे आणि अमित रुपारेल ही सिद्धार्थ कॉलनी त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून ह्या विकासाला सुरुवात केली. राहिला प्रश्न, ती लोक असं म्हणतात की सिद्धार्थ कॉलनीमधले काही लोक बाहेर राहायला गेलेत. अरे बाबासाहेबांनी सांगितलं नाही,
10x10च्या घरातून तुम्ही 200 स्क्वेअर फुटाच्या घरात कसं जाल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं आहे. आम्हाला विकास करणार कॉलनीच्या बाहेर राहतात, तर आमची घरं आहे सिद्धार्थ कॉलनीमध्ये, आमचा जन्मच सिद्धार्थ कॉलनीमध्ये झाला आहे, तर आम्हाला विकास करायचा आहे. जर मी बिल्डिंगमध्ये राहायला गेलो तर मला पण वाटतं का माझ्या आया बहिणींनी बिल्डिंगमध्ये राहायला जावं. म्हणूनच आम्ही सिद्धार्थ कॉलनीमध्ये विकासाच्या कामाच्या मध्ये जो कोण अडथळा आणेल त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो. मैं जानना चाहूँगा कि एक तरफ आप लोगों का विकास करना चाहते हैं, दूसरी तरफ लोगों का अगेंस्ट जो आप लोगों के अगेंस्ट जो सोसाइटी है उन्हें विश्वास में लेके काम क्यों नहीं किया जा सकता, या उनके साथ आप लोग बैठ के एक 1-to-1 क्यों नहीं कर सकते, या उन्हें एक साथ एक मंच पर लेके काम क्यों नहीं किया जा सकता? माझं एकच म्हणण्याचा उद्देश आहे की त्यांच्याबरोबर आम्ही जायला तयार आहेत, त्यांनी आमच्याबरोबर यावं. आम्ही अनेक जणांना त्यांच्याशी संपर्क साधला आहे, पण त्यांची मनस्थिती नाही सध्या. त्यांची मनस्थिती एकच आहे की सिद्धार्थ कॉलनीच्या नावावरती पैशासाठी काही 2 पैशाच्या मागणीसाठी त्यांची मागणी आहे. लाखो रुपयाची मागणी आहे त्यांची, करोडाची मागणी आहे त्यांची. त्या मागणीसाठी आम्ही आमचा विकास थांबवायचा का? जर विकास आमचा थांबवायचा असेल तर सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज आमचं लाईट बिल भरतात, पाणी बिल भरतोय बिल्डर, परत मानधन देतोय बिल्डर. परत आपलं बोलण्याचा उद्देश एकच आहे की सिद्धार्थ कॉलनीच्या लाईट बिलाचा प्रश्न एवढा मोठा सोडवतोय. एवढं जर सोडवत असताना विरोधकांनी जर स्वतःच्या पैशासाठी मागणी केली तर विकास कसा होणार? हा माझा प्रश्न आहे, हा बिल्डरचा प्रश्न आहे, हा राजू वाघमारेचा प्रश्न आहे. करोडोची मागणी केली तर सिद्धार्थ कॉलनीचा विकास रखडला जाईल, म्हणून आम्ही त्यांच्या म्हणण्यावरती जात मैं आपसे जानना चाहूँगा कि आप आरोप लगा रहे हैं करोड़ों की मांग, मतलब बिल्डर से करोड़ों का रिश्वत मांगा जा रहा है, बिल्डर से पैसे उगाही करने की कोशिश किया जा रहा है. इसका क्या प्रूफ है आपके पास? क्योंकि आप एक तरफ आरोप लगा रहे हैं और एक तरफ आप ये कह रहे हैं कि लोग पैसा भी मांग रहे हैं अगेंस्ट के, जो आपके अगेंस्ट लोग हैं. आपके पास क्या प्रूफ है? इसका क्या पुरावा है? प्रूफ एकच आहे की त्यांच्या आजूबाजूची जी मंडळी येऊन आम्हाला बोलतात की त्यांची करोडोची मागणी आहे म्हणून तुमच्या विरोधात ते लोक जातात. त्यांच्या आजूबाजूची माणसं आम्हाला येऊन सांगतात. काही ठिकाणी ते लोक येऊन बसलेले पण आहेत, काही ठिकाणी त्यांनी नाही काय हॉटेलमध्ये आलेले आहेत, बिल्डरशी बोललेले आहेत की त्या पैशाच्या मागणीवरून पण आमचं म्हणणं नाही, तुम्ही मानधन मागा, तुम्ही कामं करा ना सिद्धार्थ कॉलनीची, तुम्हाला कोण देणार नाही. मेहनत केली तर 2 पैसे देतातच सगळीकडं. बिल्डर पैसे देणार तर कोटीत मागू नका तुम्ही. तुमची काय मानधन असेल, तुम्ही जी सेवा करणार, चाय पाण्यासाठी जो पैसा लागतो, गाडी खर्च लागतो, त्याच्यासाठी तुम्ही पैसे मागा ना. तुम्ही काय पण मागणी करून सिद्धार्थ कॉलनीचा विकास का रखडवता? ज्या सिद्धार्थ कॉलनीत अनेक ठिकाणी घाणीच्या साम्राज्यामध्ये आज आम्ही 40 ते 50 वर्ष राहतोय. सिद्धार्थ कॉलनीमध्ये लवकर एम वॉर्डचे काही लोक येत नाही, साफसफाई होत नाही सिद्धार्थ कॉलनीमध्ये. ज्या दत्तक वस्ती घेतलेल्या आहेत त्या विरोधकांनी घेतलेल्या आहेत. त्या दत्तक वस्ती ज्यांनी विरोधकांनी घेतलेल्या आहेत ते सुद्धा या सिद्धार्थ कॉलनीमध्ये येत नाहीत, ती कामं करत नाहीत, त्यामुळे सिद्धार्थ कॉलनीचा विकास रखडलेला आहे. अभी मुझे ये बताइए कि अभी क्या परिस्थिति है आप लोगों की, यानी कितने झोपड़पट्टी आप लोग रूम तोड़ रहे हैं, खाली कर रहे हैं और उस जगह पे बिल्डिंग बनाएगा, कितने लोगों को शिफ्टिंग दिया है, क्या कहेंगे इसमें? आत्ता सुरुवात आम्ही एक 500 घरं तोडणार. 500 घरं तुटल्याच्या नंतर, पूर्ण भुईसपाट झाल्याच्या नंतर, जमीन मोकळ्या झाल्याच्या नंतर त्या 2 ते 2.5 वर्षामध्ये पूर्ण बिल्डिंग तयार होणार. ज्या दिवशी म्हणजे घरं तोडल्याच्या नंतर सिद्धार्थ कॉलनीची पूर्ण घरं तोडल्याच्या नंतर, भुईसपाट वस्ती झाल्याच्या नंतर, ज्यावेळेस बिल्डरला पूर्ण जमीन दिसेल त्या दिवशी बांधकामाला सुरुवात करणार आणि तो 2 वर्षाच्यात आम्हाला चाव्या मिळून देणार आहे. जी हाँ, 2 से 3 साल में ये सारे प्रोजेक्ट के तहत बिल्डिंग बनाया जाएगा और लोगों को उसमें शिफ्ट किया जाएगा. लेकिन मैं आपको बता दूं, सिद्धार्थ कॉलोनी जो है मुंबई चेंबूर का सबसे फेमस इलाका है, यानी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाले सबसे ज़्यादा अनुयायी यहाँ पे रहते हैं. यानी सिद्धार्थ कॉलोनी में कुछ भी होता है तो सिद्धार्थ कॉलोनी के लोग सबसे पहले एकजुट एकत्र होकर जो मुंबई नासिक का जो हाईवे उसे जाम करते हैं अपने मांग को लेके. लेकिन सिद्धार्थ कॉलोनी काफ़ी फेमस और बड़ा इलाका है और सबसे ज़्यादा स्लम है. अब देखना ये है कि यहाँ पर डेवलपमेंट कब तक होता है, यानी ये सारे के तहत कब तक बिल्डिंग बनती है. हमारे साथ इस मसले पर बात करने के लिए कुछ और भी लोग हैं, उनसे भी जानने की कोशिश करेंगे. सिद्धार्थ कॉलोनी के जो मसले हैं या सिद्धार्थ कॉलोनी के सारे प्रोजेक्ट को लेकर जो मसला है वो जानने की कोशिश करेंगे. और हमारे साथ मंजीत जेठ जी हैं,
सिद्धार्थ कॉलोनी के काफ़ी फेमस युवा नेता हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे। मंजीत जी, जिस तरह आपके सिद्धार्थ कॉलोनी के जो 2 बड़े रहवासी यहाँ पर उन्होंने पूरी डिटेल CNU चैनल के माध्यम से रखा है कि ये सारे प्रोजेक्ट क्यों रुका है, कहाँ तक काम हो गया है, क्या करना चाहेंगे? ये सारे प्रोजेक्ट हर किसी को चाहिए, हर कोई एक बुढ़ी औरत उनका ये रहता है कि उन्हें जल्द से जल्द उनके हक का घर मिले और झोपड़पट्टी से बिल्डिंग में जाए। ऐसा कई लोगों का सपना होता है और कई लोगों का सपना पूरा भी नहीं हो पाता है, लेकिन आप इन लोगों के सपने को साकार करने के लिए लगे हुए हैं। लेकिन एक तरफ विरोध हो रहा है और एक तरफ विकास का काम करने की कोशिश की जा रही है। क्या पूरा मसला है, क्या करना चाहेंगे आप? पहिली गोष्ट आपण जे सांगितलेलं होतं पहिलं आता बोलले की विकास थांबलेला आहे। पहिली गोष्ट सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा थांबलेला नाही आहे। हा विकास सिद्धार्थ कॉलनीचा हा खूप सर्वांच्या जे काय आहे ते SRAच्या चौकटीत आणि कायद्याच्या चौकटीत जे काय पेपर आहे त्या पेपरचे पूर्ण LY IOD-CC हे पूर्ण आलेले आहे आणि आता घरं तोडायला सुरुवात झालेली आहे। राहिला विषय विरोधक 13-2 ह्या लोकांनी ज्यावेळेस इकडं दीपक भाऊ निकालजे, कार्तिक भट, प्रकाश जोशी ह्या तिघांचा 1 मार्चला हायकोर्टामध्ये समझोता झाला। समझोता झाल्यानंतर त्याची 1 मार्चला त्याची ऑर्डर आली। 4 मार्च 2021ला त्याची ऑर्डर आली। ऑर्डर आल्यानंतर तेव्हापासून हे अमितभाई रुपारेल, लोकेशभाई खंडेलवाल, रुपारेल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड हे लोक कामाला लागले। त्याच्यानंतर सिद्धार्थ कॉलनी विकास सेवा संघ हाऊसिंग फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक राजू विष्णू वाघमारे यांनी त्या समझोत्याला मान्यता दिली। अमितभाई, लोकेशभाई, सिद्धार्थ कॉलनीच्या सर्व सोसायट्यांनी, घरधारकांनी मान्यता दिल्यानंतर तो समझोता झाला। दीपक भाऊ निकालजे, कार्तिक भट, प्रकाश जोशी ह्या लोकांनी तिथं NOC दिली। त्याच्यानंतर त्या लोक कामाला लागले। 1 मार्चमधून ज्या वेळेला ॲग्रीमेंट सुरू झाल्यापासून ह्या लोकांनी समोर 13-2चे फॉर्म भरले। तर 13-2चे फॉर्म त्यांनी 4 मार्चनंतर जे ॲग्रीमेंट आम्ही सुरू केल्यानंतर ते भरल्यानंतर आता त्या मार्चपासून तर आत्ता ऑक्टोबरपर्यंत 7 ते 8 महिने झाले। त्या 13-2चं झालं काय? ह्या घरधारकांनी त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही 13-2 भरले, त्या 13-2चं झालं काय? त्याच्यानंतर सिद्धार्थ कॉलनीमध्ये अमितभाई रुपारेल, लोकेशभाई खंडेलवाल यांनी 11.5 कोटी त्यावेळेस रिलायन्स होती, रिलायन्सला भरलेलं। त्यावेळेला असंही झालं होतं, राजू वाघमारेला प्रश्न आलेले जे आपल्यासोबत होते त्या लोकांचंच राजू लाईट बिल भर, त्याला राजू बोलला नाही, सिद्धार्थ कॉलनीचे संपूर्ण घरधारकांचं लाईट बिल भरा। त्यावेळेला हे जे विरोधक आहे ह्या लोकांचंही 20% बिल कमी झालेलं आहे। 20% त्याच्यामध्ये ह्या लोकांचंही बिल कमी झालेलं आहे, तरी ते सांगत नाही की आमचा 20% बिल कमी झाला। दुसरी गोष्ट राहिली शॅम्पल फ्लॅटचा। शॅम्पल फ्लॅट बनल्यानंतर तेव्हापासून हे BMC जात होते, कोर्टात जात होते। आज शॅम्पल फ्लॅट मे महिन्यामध्ये शॅम्पल फ्लॅट बनवून रेडी झाला आहे। आज त्यालाही 4 ते 5 महिने झाले। त्या शॅम्पल फ्लॅटचंही लोकांनी विचारलं पाहिजे तुम्ही त्याचं काय केलं? ते तो लोकांना ठामपणे सांगत होते शॅम्पल फ्लॅट आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही। तर शॅम्पल फ्लॅट आहे तसाच आहे। आज 4 ते 5 महिने झाले। त्याच्यानंतर विषय राहिला आहे ह्या लोकांचा संतोष रोकडे, हा आमचा मित्रच आहे, पण संतोष रोकडे आमच्यासोबत राजू वाघमारेबरोबर काम करायचा। नोटबंदीमध्ये त्यांना राजूनी पाहिजे तसं दिलेलं आहे, त्याला जे काय देऊ। त्याच्यानंतर त्याला RTGS केलेला आहे रुपारेल कंपनीकडून, तो RTGSही कोर्टामध्ये सबमिट केलेला आहे। त्याचा 20% बिलही कमी झालेला आहे। तर त्याला एवढं वाटतं आहे ना, तर त्यांनी ते अमित रुपारेल, लोकेशभाई खंडेलवाल किंवा फेडरेशनचे अध्यक्ष राजू वाघमारे यांच्याकडे जाऊन त्यांनी ते पैसे त्यांचे रिटर्न द्यावे की हे घे तुझे पैसे आम्हाला नको, ते लोकांना जे सांगताय ना त्यांनी रिटर्न द्यावं ना। आणि दुसरी गोष्ट राहिली आहे सचिन गवारे। सचिन गवारे हा माझ्यासोबत आत्ता 18 तारखेला एक चेंबूरचा एक चांगला एक कार्यकर्ता आहे, समाजसेवक आहे। त्यांच्या माध्यमातून त्यांचा मला फोन आला आहे, सचिन गवारे बिल्डरशी मीटिंग करायला मागतो आहे। तर सचिन गवारेला 18 तारखेला 5 वाजल्यापासून लोकेशभाईची बँड्राला हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये 3 तास वाट बघत होता। तर त्यावेळेस चेंबूरचा एक जे समाजसेवक आहे ते होते माझ्याबरोबर, मी होतो। त्यावेळेला त्यांनी विचारलं पण तुझं काय म्हणणं आहे? नाही बोला मला बिल्डरबरोबर काम करायचं आहे, माझं जे काय देणं आहे ते झालं तर मी काम करायला रेडी आहे, पण मला ह्या गर्दीमध्ये सामील नाही व्हायचं आहे। म्हणजे त्यांच्यासोबत जे काय त्यांचे सहकारी होते, विरोधक आहे, हातावर मोजणारे विरोधक आहे। विरोधक म्हणजे काय मोठी गोष्ट नाही आहे, हातावर मोजणारे आहे, हातावर मोजणारे। ह्या लोकांना हेच म्हणणं होतं की त्यांचं माझं जे काय ते होणं गरजेचं होतं। तर सचिन गवारे, लोकेशभाई 3 तासानंतर आले। 3 तास आल्यानंतर लोकेशभाईची आणि त्याची 20 मिनटं मीटिंग झाली।
20 मिनटं मिटिंग झाल्यानंतर त्याच्यातून तो सांगितलं ठीक आहे मी उद्यापासून माझं कामाला सुरुवात करतो. त्याच्यानंतर त्यांनी काय जे आहे तसं नाही तसे ते वापी त्यांनी चालूच केले. विरोधातच विकासाच्या विरोधातच त्यांनी भूमिका उचललेली आणि विकासाच्या विरोधातच त्याचं आजपर्यंत चालू आहे. मग इकडनं तुम्ही तुमची मिटिंगही मागताय, इकडनं विरोधही करताय. तर मला एकच म्हणणं आहे की तुम्ही विरोध म्हणून एक तुम्ही पर्याय म्हणून लोकांना आणा ना. लोकांची गोरगरिबांची दिशाभूल का करताय? किती वर्ष लोकांची दिशाभूल करणार? बाद झालं आता लोक नाही ऐकणार. रुपारेलला बिलकॉम प्रायव्हेट लिमिटेडला सर्व परवानग्या मिळालेल्या आहे आणि ते कामालाही सुरुवात झाली. सिद्धार्थ कॉलनीत घरं तोडायला सुरू झाले. फक्त सिद्धार्थ कॉलनीची एक मागणी होती की दिवाळी शेवटची आहे, ही दिवाळी शेवटची आम्ही करू आणि आमची स्वतः घरधारकांनी इथं येऊन ताबा पावती ही जी ताबा पावती आहे ही स्वतः लोकांनी येऊन साईन करून इथं स्वतः दिलेली आहे. काही लोकांनी चेक घेऊन गेले, काही लोकांनी चेक घेऊन गेलेले ह्याच्यातले आणि काही लोकांनी ज्याला चेक नाही पाहिजे त्याला घराच्या बदले ना घर दिलेले बिल्डरनी सिद्धार्थ कॉलनीमध्ये जसे आमचे कैलास कटानवरे मस्के साहेब बोललेच की सिद्धार्थ कॉलनीमध्ये 400 ते 500 700 घराचं चेंबूरच्या 3 ते 4 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलनीची व्यवस्था केलेली आहे. ज्या लोकांना चेक पाहिजे त्यांना रेंट दिला आहे, काही लोकांना भाडं पाहिजे त्यांना भाडं दिलेलं आहे आणि ही LYची कॉपी म्हणजे सर्व परवानग्या घेतलेल्या आहे. IRD आहे, LY आहे, ही IRDची कॉपी आहे, LYची आहे. रिहॅबचं कामाच्या परवानग्या दिलेल्या आहे. ह्याच्या पहिलाही त्यांनी SRAला मोर्चा काढलेला. घरधारकांनी विचारलं पाहिजे त्या SRAच्या मोर्चामध्ये तुमचं झालं काय? त्यावेळेला SRAचे CEO सतीश लोखंडे साहेब त्यांनी सरळ त्यांना सांगितलं आहे की मी तुम्हाला सांगितलेलं होतं 1 महिन्यापूर्वीच की तुम्ही कोर्टात जावा. मला काही लोकांचे अर्ज आलेले की आमचा LY द्या म्हणून, तर मी हा LY त्यांना दिलेला आहे. तर तुम्हाला जे काय तुमचं मागणं असेल तुम्ही हायकोर्टात किंवा कोर्टात जावा. त्यावेळेला हे SRAचे CEO साहेब लोखंडे साहेब त्यांच्यावर बडबड करायला लागले, काही बोलायला लागले. लोखंडे साहेब उठून निघून गेले. त्यावेळी लोकांची दिशाभूल केली. सर्व परवानग्या चौकटीच्या आतमध्ये असताना सर्व काम चालू आहे आणि हे सांगताय नाही का तिकडे सांगताय कोर्टामध्ये आमची तारीख येऊन देत नाही. अरे तारीख तुम्ही स्वतः घेत नाही आहे तिथे कोर्टामध्ये. तारीख तर तिकडे काय लागणच तारीख कोर्टामध्ये. तुम्ही स्वतः तारीख कोर्टामध्ये लावून घेत नाही आहे कारण की तुमची इथं ही झाली पाहिजे, सेटलमेंट झाली पाहिजे म्हणून तुम्ही तारीख लावून घेत नाही आहे. बाद झालं. गरिबांची खेळू नका. बाबासाहेबांचं नाव घेत आहे. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आमचे मस्के साहेब बोललेच की पाण्याचे जे नळ आहे ना बाबासाहेबांनी तर 14 तळ्याला ना म्हाडाला सत्याग्रह केला पाण्यासाठी. तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेताय. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. अरे ज्या बाबासाहेबांचं तुम्ही लोकांना चोरीचे नळं देताय, त्यांच्याकडून पैसे उकळताय. अरे तुम्ही सर्व चोरीचे नळं देऊन तुम्ही लोकांचे पैसे उकळताय. एखाद्याचं घराचं काम चालू आहे त्याच्याकडून पैसे उकळताय. तुम्ही काय लोकांना घरं देणार? तुम्ही लोकांना घरं देऊ शकताय का? अरे बाबांनो बाद झालं रे. हात जोडतो. गरिबाशी खेळू नका घरांची. न्याय द्या, लोकांना घरं द्या. तुमच्याकडे पर्याय काय तुमच्याकडे? बिल्डर आल्यानंतर तुमचं सुरू चालू होतं. 2011 पासून 2021 पर्यंत सिद्धार्थ कॉलनीवर स्टे होता. त्यावेळेस तुम्ही काहीतरी करायचं ना. ज्यावेळेला राजू वाघमारेंनी एका शब्दावर अमित रुपारेल आणि लोकेशबाईंनी 11.5 कोटी भरले त्यावेळेस ह्या सर्व विरोधकांचे त्याच्यामध्ये 20% बिल कमी झाले. एवढं वाटतं तर त्यांनी अदानीला रिटर्न द्या, आम्हाला नको आमचे पैसे. संतोष रोकडेचे RTGS झालेला आहे, ते हायकोर्टामध्ये सबमिट केले. त्यांनी सांगायचं रिटर्न घ्या माझे RTGS. हा संतोष रोकडे आमच्याबरोबर काम करत असताना आहे ना माझे सहकारी आणि मी, तुम्ही त्या सहकार्यांना विचारा, खिशे फाटस्तवर तर पैसे द्या आम्हाला. ही संतोष रोकडेची स्टेटमेंट होती. काय स्टेटमेंट होती? खिशे फाटस्तवर तर आम्हाला पैसे द्या. अरे ही स्टेटमेंट. अरे बाद झालं. आता आम्हालाही लोकांसमोर तुमचं जे काय पोलखोल खोलावं लागणार ही सुरुवात झालेली आहे आणि शेवट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि सिद्धार्थ कॉलनीच्या गोरगरिबांना आहे ना घरं दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. आणि विकास झालाच पाहिजे. तुमचे जे काय म्हणणं आहे, तुमचं जे काय अडचणी आहे, तुमचे जे काय प्रश्न आहे, इथं सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत नोमान सर म्हणून बसताय. येऊन त्यांना प्रश्न विचारा. तुमचे जे काय आहे ते लोकेशबाई अमितबाई ते स्वतः भेटताय. अजून तुमचे काय प्रश्न असन मुख्य प्रवर्तक राजू वाघमारे त्यालाही जाऊन तुम्ही भेटा, त्यालाही विचारा. त्याचं स्वप्न एकच आहे, प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे.
आजपर्यंत जो काय विकास आहे त्याचं प्रत्येकाचं स्वप्न आहे, राजूचं स्वप्न आहे, आमचं सर्वांचं स्वप्न आहे की सिद्धार्थ कॉलनीला घराला घर भेटलं पाहिजे. त्यांचं तुम्ही RTI मारून चौकशी काढताय. अरे मग एवढा वर्ष तुम्ही गप का बसले? 15 वर्ष का गप बसले? दीपक भाऊ आल्यानंतर कोणी किती पैसे घेतले हे दीपक भाऊ आणि राजू स्वतः सांगन. राजूच्या हाताने कोणाला किती पैसे दिले ऑपरेशनला, लग्नाला. अरे बास रे बाबांनो, बास, नका खेळू जीवा कोणाच्या घराशी. तुम्हाला एवढं ते पर्याय म्हणून काय तर आणा ना तुम्ही. तुमच्याकडे विकासक कुठे आहे पर्याय म्हणून? तुमच्याकडे आहे का विकासक? विकासक पण नाही आहे. फक्त विरोधला विरोध, विरोधला विरोध. आणि हातावर मोजणारी लोक आहे जे मस्के साहेबांनी नावच घेतले. भोगल गवारे, लव कांबळे, अनिरुद्ध रामराजे, राजू कदम, सचिन गवारे, संतोष रोकडे, आणखी काही महिला आहे. त्या महिलांचंही रेकॉर्डिंग खुलासा होणार आहे काही दिवसानंतर. लोकेश भाईला भेटून काय घेतलं काय नाही आहे तेही खुलासा होणार आहे. मतलब मुद्दा सिर्फ पैसा, बिल्डर प्रोजेक्ट कर रहा है, मतलब बिल्डर से किसी तरह पैसा निकालो, अपना घर देखो. अपना घर देखो, त्यांचा तोच मुद्दा आहे. त्यांच्याकडं एखादा दुसरा मुद्दा असता तर त्यांनी एखादा विकासक आणून दाखवला असता ना. हा आम्ही विकासक आणलेला आहे बघा. विकासक दाखवत नाही. आज 13-2चे त्या लोकांनी फॉर्म भरले, त्याचे झालं काय? आज 13-2चे फॉर्म त्या लोकांनी 7 ते 8 महिने झाले भरून, त्याचं झालं काय? शॅम्पल फ्लॅटचं ते लोक सांगत होते आम्ही तोडणार आम्ही तोडणार. ते शॅम्पल फ्लॅटचं एक ज्येष्ठ नागरिक आहे, त्यांना भाडं दिल्यानंतर हे त्यांच्या घरी जात आहे, त्यांना सांगताय तुमचं घर तुटलं, तुम्हाला आता घर भेटणार नाही. रुपारेल कंपनी, बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड घराला घर दिलेलं आहे. ह्या आचारनगर बाजूलाच आहे, आपल्या सिद्धार्थ कॉलनीच्या बाजूला आहे. तो प्रोजेक्ट 93पासून रखडलेला प्रोजेक्ट आहे. आज त्या लोकांनी पूर्ण करून लोकांना घराचे घर दिले. राहिले 2 वर्ष. कोविडला BMCला त्या लोकांनी घरं दिलेले. हायकोर्टामध्ये त्याच्यावर त्यांचा दावा चालू आहे की आम्हाला त्या BMCनी 2 वर्ष रेंट दिलेले नाही आहे त्यांना, तरी त्यांनी तिकडच्या घरधारकांना रेंट दिलेले. ठीक आहे, मान्य करतो काही लोकांचे 3-4 महिन्याचे भाडे थकले असन, तेही मान्य करताय थकले असन, आम्ही द्यायला तयार आहे. आता दिवाळीला त्या लोकांना सर्वांना पोझिशन आहे, त्यांना चाव्या वाटप आहे. एकालाही बेघर केलं नाही. आचारनगरमध्ये जे काय 300 घर आहे का 250 घर आहे, एकही घर बेघर केलं नाही, सर्वांना घर दिलेलं आहे. हे अमित भाई रुपारे, लोकेश भाई खंडेलवालचं स्वप्न आहे कि कोई घरधारक बेघर नहीं होना चाहिए, सबको घर के जगह घर मिलना चाहिए. ॲग्रीमेंट करता येते. जेव्हा ॲग्रीमेंटमध्ये काय लिहिलं आहे, ॲग्रीमेंटसोबत आहे ना हमीपत्र लिहून दिलेलं आहे. अमित रुपारेलची सही आहे हमीपत्रावर की त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे सिद्धार्थ कॉलनीचा लाईट बिल पाणी बिल आम्ही भरणार. तुम्ही ज्या वेळेला नवीन घरामध्ये जाणार ना त्याच्या पहिलं तुमचा बिल 0 केलेला असणार. राहिला विषय 17 एकर. सिद्धार्थ कॉलनी पूर्ण 14.5 एकर आहे. अरे माझ्या भावंडांनो, 14.5 एकर आहे. 14.5 एकरमध्ये सिद्धार्थ कॉलनी आहे ना, वरचा DP आहे, खालचा DP आहे, खालचा तर बंपर झोन आहे. त्याच्यानंतर सिद्धार्थ कॉलनीचा आपला मधला रस्ता आहे ना, तोही DP वाढलेला आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये अवघे तर 11 ते 12 एकर जमीन त्यांना भेटते. 11 ते 12 एकर जमीनमध्ये 5 ते 6 एकरमध्ये रियाब बांधणार आहे आणि उर्वरित राहिलेली 5 ते 6 एकर आहे ना त्याच्यामध्ये ते सेल बिल्डिंग बांधणार आहे. बस किती लोकांची दिशाभूल करणार? प्लान आहे, अप्रूव्हल प्लान आणलेला आहे अमितभाई लोकेशभाईंनी. आज सर्व परवानग्या घेतल्याशिवाय थोडी ते पुढं जाणार आहे. उद्या ह्या लोकांना फक्त एकच करतं आहे, RTI मारणं. चांगलं आहे, आमच्यासाठी पण चांगलं आहे RTI मारून तुम्ही पेपर काढत असन, पण लोकांची दिशाभूल करू नका ना. लोकांना जे काय ते सत्य सांगा ना. किती वर्ष तुम्ही लोकांची दिशाभूल करणार? आणि त्याच्यामागं तुमचं काय आहे, हेतू तरी काय? लोकांना सांगताय की हायकोर्टामध्ये आमची तारीख येऊन देत नाही. अरे तुम्ही स्वतः तारीख घेत नाही हायकोर्टामध्ये. तुमचं इकडं बोलणं चालू आहे म्हणून की आमचं बोलणं झाल्यावर आम्ही तिकडं हे करू. मोठ्या मोठ्या वकिलाशी तुम्ही बोलताय, मोठ्या मोठ्या बिल्डरला भेटताय. कशाबद्दल भेटताय? भेटूच नका ना. तुमचं म्हणणं आहे तर सिद्धार्थ कॉलनीसाठी तुम्ही पर्याय म्हणून दाखवा ना. आप लोग क्या चाहते हैं? क्योंकि जिस तरह CNU चैनल के माध्यम से हमने पूरा जानने की कोशिश की आप लोगों से, पूरा मसला सामने एक खुली किताब की तरह आ गई है कि सिद्धार्थ कॉलोनी का विकास होना चाहिए. ये आप लोग का एक धोरण है और आप लोग ये चाहते हैं कि यहाँ का विकास हो, हर एक लोगों को, हर एक पब्लिक को घर के बदले घर मिले. आगे क्या आप लोग का रवैया होगा, क्या कहें? जसं तुम्ही सांगितलं आमचं काय आहे, आमचं एकच म्हणणे, दिवाळीनंतर सिद्धार्थ कॉलनीमध्ये घरं तोडण्यास सुरुवात होणार आहे. घरं तोडल्याला सुरुवात झाल्यानंतर पहिलं रिहॅबची बिल्डिंग सुरू होणार आहे. घरं तोडून झाल्यानंतर रिहॅबची बिल्डिंग सुरू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये, जास्तीत जास्त 3 वर्षाच्या आतमध्ये ज्या लोकांनी पहिले घराचा ताबापावती दिलेली आहे, ताबापत्र दिलेली आहे, त्या लोकांना त्या रिहॅबमध्ये
त्या लोकांचा गेल्याशिवाय ते राहणार नाही आणि अमित रुपारे, लोकेशभाई खंडेलवाल त्या लोकांना घरं दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही स्वतः आणि आमच्यासुद्धा फेडरेशन, आमचेसुद्धा सहकार्य पूर्ण ताकदीने लढलेले आहे की प्रत्येकाला घराच्या बदले घर भेटलं पाहिजे. हा आमचा ध्यास आहे. सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा आता झालाच पाहिजे. 15 वर्ष रखडलेला आता याला रखडलेला नाही पाहिजे. आता आम्हाला पुढे जायचं आहे. हे विरोधक ह्यांना विरोध करू द्या, पण मला एकच म्हणणं आहे, अरे बाबांनो, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या न्यूजवर किंवा एखाद्या आणि त्यांच्यामध्ये आहे ना स्वतःच रेकॉर्डिंग करता येते आणि ते समोर बोलताय. अरे एखादा तुम्ही न्यूजवाला तर चांगला हा ना, स्वतः जो विरोधक आहे तोच बोलतो आणि ते समोर बोलताय. अरे बाबांनो, बास यार, किती दिवस तुम्ही लोकांशी खेळणार? लोकांच्या घराशी खेळताय तुम्ही. तुमचा स्वतःचा विकासासाठी तुम्ही आप लोग ऐसा कोशिश नहीं कर सकते कि आप लोग की जो सोसाइटी है, उन लोग जो विरोधी हैं, उनको भी सामने सामने बैठ के एक बार बात हो जाए और सब एक साथ मिल के काम करें? तुमचं म्हणणं ते सर्व मत आहे, पण बिल्डरला ज्या वेळेला सिद्धार्थ कॉलनीमध्ये 3,419 एनेक्चर आहे, त्याच्यातले 2603 हा एनेक्चर झालेला आहे. त्याच्यामध्ये 1,500 आहे ना, 1,500 घरधारक पात्र आहे. त्या 1,500मध्ये आपल्याला 51% मेजॉरिटी द्यायची आहे आणि ती आपण 51%च्या पुढं गेलेलो आहे. म्हणजे 60 ते 70%च्या पुढे गेलेलो आहे. राहिलेले विरोधक लोक प्रत्येक ह्या मुंबईच्या SRAमध्ये हातावर मोजणारे 15-20% हे विरोधक असतात. आमच्याकडे असं नाही आहे की 50% विरोधक आहे. मोजून 10% लोक विरोधक आहे, 10% मोजून, आणि त्याच्यामधले हे लोक. आणि हे लोक काही घरधारकांना वेटीस धरले, काही लोकांची दिशाभूल करताय. असं नाही झालं, तसं होणार नहीं, मेरा सवाल ये था कि एक मंच पे दोनों सोसाइटी आ सकती है, विरोधी भी आप लोग, और एक साथ मिलके डेवलपमेंट करें यहाँ का. आजपर्यंत आम्ही त्यांचं स्वागतच करत होतो, पण त्यांचं ज्या पद्धतीने बघितलं, मिटिंगी करताय, तिकडे येऊन लोकांना वेगळं सांगताय. आजही त्यांचे स्वागत आले तर अमितभाई, लोकेशभाई, प्रत्येक घरधारक त्यांना महत्त्वाचा आहे. आणि राहिलेला मुख्य प्रवर्तक राजू वाघमारे, त्यालाही प्रत्येक घरधारक महत्त्वाचा आहे. तुम्ही या, बोला, चर्चा करा आणि समोर तुमच्या जे काय मागणे आहे, सिद्धार्थ कॉलनीसाठी तुमचे काय म्हणणं आहे, त्यांचं एकच, त्या लोकांची दिशाभूल करताय. मशानाच्या बाजूला आपले घरं बांधणार, मशानाच्या बाजूला आपले घरं बांधणार. अरे वरची बिल्डिंग आहे ती सेल बिल्डिंग आहे, मध्ये जी आहे ती रिहॅबची बिल्डिंग आहे. मग तुमच्याकडं कोण एखादा चांगला विकासक असेल तो तरी आणून तुम्ही दाखवा ना. लोकांची किती वर्ष दिशाभूल करणार? 15 वर्ष झाले, काही लोक दिसले पण नाही आहे. आज कुठे तर ते लोक आम्हाला दिसायला लागले, आज दिसायला लागले, कधी तर दिसले पण नव्हते ते लोक. आणि प्रत्येक वेळेस काय झालं, यांचे घरं नाही आहे, हे इथं राहत नाही, फेडरेशन बोगस आहे. अरे बाबांनो, तुम्हीच ते फेडरेशनला मान्यता तुम्ही आपण सर्वांनी दिलेली आहे आणि आज तुम्हीच सांगताय ते फेडरेशन बोगस आहे. तुमच्यातलेच काय लोक आहे ज्यांनी ह्या फेडरेशनला आहे ना 2006ला ज्यावेळेला एनेक्चर झाला ना, त्यावेळेला ह्या फेडरेशनला मान्यता दिलेली आहे आणि तुम्हीच सांगताय फेडरेशन बोगस आहे. किती वर्ष तुम्ही लोकांची दिशाभूल करणार? बाद झालं. तुमचं जे काय आहे ना ते बोला, प्रश्न मांडा, लोकांची घरधारकांची बोला. हेच 5-6 जण व्हिडिओवर येत आहे, न्यूजवर येत आहे, मोर्चाला येत आहे. सिद्धार्थ कॉलनीचे घरधारक विचारा ना तुम्ही, घरधारकांना घेऊन या ना. त्यांना का नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला मिटिंगला घेऊन जात? सर्वजणं मिटिंग करायला तयार आहे, सर्वजणं बसायला तयार आहे, पण त्यांची माग जी काय वेगळी आहे ते मस्के साहेबांनी आणि कैलास खट्टानवरेंनी सांगितलेलीच आहे. पण आम्हाला एकच म्हणणं आहे, सिद्धार्थ कॉलनीचा विकास हा थांबला नाही पाहिजे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये ही दिवाळीनंतर आपल्या घरं तोडायला सुरुवात झालेली आहे. पण काही लोकांचं म्हणणं आहे शेवटची दिवाळी आमची खूप छानपैकी जावं. शेवटची दिवाळी झाल्यानंतर सिद्धार्थ कॉलनीमध्ये 200 ते 250 लोकांनी ताबापावती दिलेली आहे, ताबापत्र दिलेली आहे. काही लोकांनी घरं खाली करून चाव्या देऊन गेले आहे. तर दिवाळीनंतर ते तोडणं सुरू होणार आहे. आणि जे काय काम चालू आहे, रुपारेल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि सिद्धार्थ कॉलनी हाऊसिंग फेडरेशन, मुख्य प्रवर्तक राजू वाघमारे, अमितभाई रुपारेल, लोकेशभाई खंडेलवाल, हे सर्व जे काय चालू आहे कायद्याच्या चौकटीत चालू आहे. कुठलाही एकाही पेपर असा कुठला चुकीचा काढलेला नाही आहे. काढला असेल तर त्यांनी RTI काढून RTI टाकून त्यांनी काढावा. LY खोटा आहे, IOD खोटी आहे, CC खोटी आहे, हे त्यांनी काढावा. समझोता जो झाला 1 मार्चला तोही खोटा आहे. आणि तो समझोता झाल्यानंतर त्या समझोत्याची ऑर्डर कोणी दिलेली आहे? कातावाला जज साहेबांनी ती ऑर्डर दिलेली आहे. समझोता जो झाला ना त्याची ऑर्डरही कातावाला जज साहेबांनी दिलेली आहे. आणि आता जे काय चालू आहे ते कोर्टात कातावाला जज साहेबांच्या समोरच आहे. लोकांना सांगताय आमची तारीख येऊन देत नाही आहे. अरे तारीख तुम्ही स्वतः घेत नाही आहे. शॅम्पल फ्लॅटचं काय झालं? घरधारकाने विचारलं पाहिजे. 13-2 तुम्ही भरलेलं त्याचं काय झालं? 11.5 कोटी ज्या वेळेला आहे ना 11.5 कोटी अमित रुपारे, लोकेशभाई खंडेलवालनी भरले ना, सिद्धार्थ कॉलनीनी एकही वेळ त्यांनी लिहून घेतलेली नाही आहे.
की मी 11.5 कोटी भरतो, मला लिहून द्या काय तर. एक असं पेनाने त्यांनी लिहून घेतलेलं नाही आहे की मला एक ओळ लिहून द्या, मी सिद्धार्थ कॉलनी 11.5 कोटी भरतो. फक्त राजू वाघमारेच्या शब्दावर आणि ह्या सर्व विजय मस्के जे काही सहकारी आहे यांच्या शब्दावर त्यांनी 11.5 कोटी सिद्धार्थ कॉलनीत भरलेले आहे. आणि हाऊसिंग फेडरेशन आणि सर्व सहकार्याने सर्व कमिटी सोसायटीच्या याच्यावर की हे लोक मला ताकद देईन. त्यावेळेला 11.5 कोटी 2017ला भरलेले. अमितभाई रुपारे, लोकेशभाई खंडेलवानी, त्याच्यामध्ये हे 13-2वाले विरोधक आहे ना, त्यांचेही 20% बिल कमी झालेले. हे का नाही लोकांना सांगत? सर्वांचे 20% बिल कमी झालेले, सर्वांनी चांगल्यापैकी त्यांचं केलेलं आहे. आता त्यांची वेगळी माग आहे. अरे वेगळी माग तुमची जी काय असन सिद्धार्थ कॉलनीच्या विकासासाठी, बिल्डरला एक पत्र द्या की आमची ही मागणी आहे सिद्धार्थ कॉलनीच्या घरधारकांबद्दल. आमचं हे असं सुंदर स्वप्न घर झालं पाहिजे. 300 कार्पेट SRAच्या नुसार, कायद्याच्या नुसार जे काय आहे ते 300 कार्पेटच भेटणार आहे. अमितभाई रुपारे, लोकेशभाई खंडेलवाल सांगितलं जर का 325 झाला, 350 झाला, मी वाढवून देणार, हेही त्यांनी सांगितलं आहे. सिद्धार्थ कॉलनीमध्ये जे काय विरोधक आहे 13-2 आहे ज्यांनी फॉर्म भरले, जे काय त्यांचे जे काय प्रश्न असन त्यांनी अमितभाई रुपारे, लोकेशभाई खंडेलवाल, मुख्य प्रवर्तक यांना येऊन भेटून स्वतः जे काय त्यांच्या मागण्या आहे, जे काय त्यांचे प्रश्न आहे येऊन त्यांनी चर्चा करावे, त्यांनी बसावे, बोलावे. त्यांचं जे काय प्रश्न असन, जे सिद्धार्थ कॉलनीच्या विकासक त्यांचंही घर आहे, त्यांनी येऊन बसून बोलावे आणि कामाला लागावे. आणि काही लोकांनी संमतीपत्र भरलं नसन तर त्यांना एक मी विनंती करतो, त्यांनी लवकरात लवकर संमतीपत्र भरून तुम्ही ह्या सिद्धार्थ कॉलनीच्या विकासाला एक पाऊल पुढं या. सिद्धार्थ कॉलनीचे संमतीपत्र हे 1700च्या वरती आपण भरलेले झालेले संमतीपत्र. आज 1800च्या वरती चाललेलो आहे आपण. काही लोक राहिले असन संमतीपत्र भरलेले, त्या लोकांचे जे काही प्रश्न असन तुम्ही मुख्य प्रवर्तक इकडं नोमान सर पूर्ण दिवस बसताय. लोकेशभाईकडे सिद्धार्थ कॉलनीतले 60% लोकांकडे लोकेशभाईंचा मोबाईल नंबर आहे. अमितभाईंशी तुम्ही येऊन चर्चा करा, बोला. विरोधक असन किंवा कोणी असन, प्रत्येकाला घराच्या बदले घर भेटलं पाहिजे. हे सिद्धार्थ कॉलनीचा हा विकास झाला पाहिजे, हा आमचा हेतू आहे. तुम्ही या, चर्चा करा, बसा. तुम्ही फक्त आहे ना विरोध करू नका. ही फक्त सुरुवात झाली. आमच्याकडे पण काही गोष्टी आहे, पण आम्ही का थांबलो की आम्हाला विकास झाला पाहिजे. तुम्ही या, बसा, बोला, चर्चा करा. प्रत्येक चर्चातून प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघतो. बसा, बोला. तुम्ही विरोध करत राहिला तर आम्हालाही विरोध करताना आम्हालाही तुमचं सर्व जे काय पोलकोल आता बाहेर येणार. आता शांत नाही बसणार आम्ही. जी हाँ, सिद्धार्थ कॉलोनी का जो मसला है वो पूरा CNU चैनल के माध्यम से हमने जानने की कोशिश की, लेकिन मैं आपको बता दूं कि सिद्धार्थ कॉलोनी का अब विकास होगा. हर जनता को, हर पब्लिक को, जो यहाँ के मूलभूत रहवासी हैं, हर किसी को उनके हक का घर दिया जाएगा. यहाँ तक कि दीपावली के बाद अब जिन लोगों ने बिल्डर के साथ एग्रीमेंट किया है उनके घर को तोड़ा जाएगा, उन्हें शिफ्ट किया जाएगा, उन्हें एक अच्छे जगह पर घर दिया जाएगा. और फिर 2 से 3 साल में जब बिल्डिंग बन के तैयार होगा और उन्हें यहाँ पर ये सारे तहत जो बनी हुई बिल्डिंग है उसमें शिफ्ट किया जाएगा. और ऐसे इस तरह के ताबा पावती लोगों ने खुद आकर यहाँ पर अपने मर्जी से ताबा पावती बिल्डर को दिया है और अपना घर बिल्डर के हाथ दिया है कि हम अब अपना भाड़ा लेकर कहीं शिफ्ट हो रहे हैं. 3 साल के बाद जब बिल्डिंग बनेगा तब लोग यहाँ पर शिफ्ट होंगे. अब देखना ये है कि एक तरफ विरोधी दावा कर रहे हैं कि बिल्डर धोखा लोगों के साथ कर रहा है, एक तरफ जो सोसाइटी लोगों के साथ मिलकर काम कर रही है वो धोखा कर रही है. अब देखना ये है कि कब तक पब्लिक को, जनता को उनके हक का घर मिलता है. लेकिन CNU चैनल ने पहले भी इस खबर को उठाया था, इस मुद्दे को उठाया था. और पहले जो अपोजिट की जो सोसाइटी के लोग हैं, जो विरोधी हैं, उनका हम लोग न्यूज़ करने की कोशिश किया था. उसके बाद जो लीगल सोसाइटी यहाँ पर काम कर रही है उनसे जानने की कोशिश किया है. और ये पूरा मसला CNU चैनल के माध्यम से आप देख रहे हैं. अब देखना ये है कि कब तक पब्लिक को, जनता को उनके हक का घर मिलेगा. लेकिन मेरा भी एक रिक्वेस्ट है कि हर कोई सिद्धार्थ कॉलोनी का जो रहवासी है उसके हक का घर बिल्डर को देना चाहिए और एक मंच पे आके, एक साथ में आकर पब्लिक का भला करना चाहिए. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई. सिद्धार्थ कॉलोनी का सबसे बड़ा जो इस वक्त का जो मसला चल रहा है यह सारे प्रोजेक्ट को लेकर, इसके बारे में पूरे जानने की कोशिश करेंगे. क्या पूरा मामला है, सिद्धार्थ कॉलोनी का जो ये सारे प्रोजेक्ट है क्यों रुका हुआ है. 15 से 20 साल कोर्ट में मामला था, बिल्डिंग का काम बनने के लिए रुका हुआ था. लेकिन ये सब सवालों का जवाब हम यहाँ पे जाने के लिए आए.